व्हिडिओच्या सुरुवातीला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. हा व्हिडिओ लवकरात लवकर डिलीट होणार आहे, कारण हा पॉलिटिकली प्रेशर असल्यामुळं व्हिडिओ डिलीट होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा. राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. ज्यांना आपण या देशाचा इन्फ्रास्ट्रक्चर बोलतो, डेव्हलपमेंटचं काम असेल आणि त्यांचं नाव येत नसेल असं कधीही होत नाही. ते म्हणजे या देशाचे रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी. या नितीन गडकरींच्या संदर्भातली एक अतिशय भयानक गोष्ट समोर आलेली आहे. खरं तर ही गोष्ट 2009ची आहे. नितीन गडकरी यांच्या घराच्या परिसरामध्ये असलेल्या एका होंडा सिटी या गाडीमध्ये 2009 साली एका 7 वर्षाच्या चिमुकलीचा मृतदेह आढळला होता. ही चिमुकली नक्की कोण होती? या चिमुकलीच्या संदर्भातला नितीन गडकरींचा संबंध काय आहे? आणि ही या केसचं पुढे झालं काय? या सगळ्यात महत्त्वाच्या विषयांवरती आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. व्हिडिओ हा डिलीट होणार आहे. तुम्हाला माहिती आहे की पॉलिटिकल प्रेशर किती असतो. त्याच्यामुळं जितक्या लवकरात लवकर तुम्हाला हा व्हिडिओ बघता येईल तितक्या लवकर बघा. अनेकांना शेअर करा. लोकांना कळू द्या नक्की अशा प्रकारच्या घटना घडून गेलेल्या आहेत. लोकांना सवय झाली आहे की लोक पटकन विसरून जातात. योगिता ठाकरे नावाची अगदी 7 वर्षाची चिमुकली, तिची आई घरकाम म्हणून त्या नितीन गडकरींच्या घरी काम करायची. नितीन गडकरी त्यावेळेला महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष होते. आणि घरकाम करत असणाऱ्या त्या मोलकरणीन बाईनं बाहेर जाताना त्या वॉचमॅनला सांगितलं की माझी 7 वर्षाची मुलगी इथं घरामध्ये आहे, तिच्याकडे लक्ष द्या. असं सांगून ती घरातनं बाहेर निघून गेली. थोड्या वेळाने ती जेव्हा आली, त्यावेळेला त्या मुलीला तिने इकडे-तिकडे शोधलं, परंतु तिला ती मुलगी दिसली नाही. नंतर आरडाओरडा केल्यानंतर त्या मुलीला वॉचमॅनने सांगितलं की त्या मुलगी त्या गाडीमध्ये, ज्यावेळेला ती मोलकरीण त्या गाडीकडे जाऊन चेक करत होती, गाडीमध्ये नक्की मुलगी आहे का? तर अतिशय भयावह अवस्थेमध्ये ती मुलगी त्या गाडीमध्ये सापडली. आणि असं सांगण्यात येतंय, जे 2008-9च्या नंतरचे जे रिपोर्ट्स येतात, जे न्यूज येतात, न्यूज आल्या होत्या त्यावेळेला, त्याच्या म्हणण्यानुसार की नितीन गडकरींचा मुलगा आणि नितीन गडकरींचा पीए त्या गाडीजवळ उभा होता. मुलगी अतिशय भयावह अवस्थेमध्ये, मी यासाठी बोलतोय कारण त्या मुलीवरती अतिप्रसंग करून तिचा जीव घेण्यात आला होता. त्यामुळे तिचा मृत्यू झाला होता. आणि हे सगळं बघितल्यानंतर ती मोलकरीण असणारी ती आई सगळीकडे आरडाओरड करत सुटली. आणि त्यावेळेला धमकी म्हणा किंवा दादागिरी करून त्या 2 व्यक्तींनी त्या महिलेला तिथून हाकलून दिलं. त्याच्यानंतर हा विषय फार पेटत गेला. कारण महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या नितीन गडकरींच्या घराच्या परिसरामध्ये ही घटना घडली होती. त्याच्यानंतर एफ-आय-आर झाली. एफ-आय-आरमध्ये सुरुवातीला असं सांगण्यात आलं होतं की कारमध्ये ती मुलगी अचानक गेली खेळता-खेळता आणि बाहेर न पडता आल्यामुळे सफोकेशनमुळं जीव गुदमरून तिचा मृत्यू झाला. अशा प्रकारचा एफ-आय-आर सुरुवातीला करून टाकला. परंतु ज्यावेळेला पोस्टमॉर्टम झाला, पोस्टमॉर्टम झाल्यानंतर अतिशय धक्कादायक गोष्ट समोर आली. त्या पोस्टमॉर्टममध्ये असं सांगण्यात आलं होतं की या मुलीचा गुदमरून नाही तर गळा दाबून मृत्यू झालाय. दुसरी गोष्ट, त्या मुलीच्या पूर्ण बॉडीवरती बऱ्याच प्रकारच्या जखमा होत्या, जे इंडिकेट करत होतं की त्या मुलीवरती अतिप्रसंग झालाय. ह्याच्यानंतर ही मागणी वाढायला लागली. बऱ्याच ठिकाणीवरनं नितीन गडकरींचं नाव आल्यामुळं ह्या सगळ्या केसमध्ये दबाव वाढला. दबाव वाढल्यामुळं हा विषय गेला CIDकडे. आता CIDने यावेळेला काय केलं ते तुम्हाला सांगतो. CIDनं 2011 साली पहिला रिपोर्ट दिला कोर्टामध्ये की याच्यामध्ये कोणीच दोषी नाहीये आणि हे सगळं एक इन्सिडेंट म्हणून किंवा ॲक्सिडेंट झालाय असं समजा आणि विसरून जा, किंवा हा अपघात आहे, ह्याच्यामध्ये दुसरं काही नाही. क्लोजर रिपोर्ट दिला. कोर्टाने हा CIDचा 2011चा रिपोर्ट फेटाळला आणि सांगितलं की रिइन्व्हेस्टिगेशन करा. त्याच्यानंतर सेकंड 2013 साली CIDनं परत रिपोर्ट बनवला, सेम रिपोर्ट बनवला आणि सांगितलं की तेच आहे, अपघात झालेला आहे, त्याच्यामध्ये दुसरं काही नाहीये, तुम्ही हा क्लोजर रिपोर्ट घेऊन टाका. 2013 साली पुन्हा CIDचा रिपोर्ट कोर्टाने फेटाळला आणि त्याच्यानंतर हे सगळं प्रकरण गेलं सुप्रीम कोर्टामध्ये. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हे प्रकरण इनव्हॅलिड आहे. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाला ऐकायची इच्छाच दाखवली नाही. विषय आता परत निघण्याचं कारण असं आहे की त्या योगिता नावाच्या मुलीचं कुटुंब आजही नागपूरमध्ये राहतंय आणि आजही तिची आई मोलकरणीचं घरकाम म्हणून काम करते. तिचे वडील काही काळापूर्वी नागपूरमध्येच हातगाड्यावरती हमालीचं काम म्हणून काम करायचे अशी माहिती आहे. त्याच्यानंतर त्यांचं पुढं काय झालं अजिबात माहीत नाही. मित्रांनो, जर अशा प्रकारच्या घटना घडल्या असतील आणि अशा प्रकारच्या घटना दाबायचा जर प्रयत्न झाला असेल, ही घटना 2009ची आहे आणि 2009 नंतर आत्तापर्यंत जर या घटनेमध्ये, या प्रकरणामध्ये त्या पीडित मुलीला न्याय मिळाला नसेल आणि मिळणारही नसेल,
तर आपण नक्की कुठल्या लोकशाहीच्या देशामध्ये राहतोय याच्यावरती मात्र प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला पाहिजे. हा विषय परत निघण्यापाठीमागची गोष्ट एवढीच आहे की ज्या वेळेला माझ्यासमोर हा विषय आला त्यावेळी मी बघितलं, गुगलवरती तुम्ही जाऊन चेक करा की अनेक आर्टिकल आहेत या संदर्भातले. 2009चे आर्टिकल आहे, 2013चे 11चे अनेक आर्टिकल पडलेले आहेत आणि मोठ्या मोठ्या न्यूज एजन्सीचे आर्टिकल आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये इंडियन एक्सप्रेस असेल, द हिंदू असेल, लोकसत्ता असेल, अनेक न्यूज एजन्सी आहेत ज्यांनी या सगळ्या आर्टिकल लिहिलेले आहेत. तुम्हाला कोणालाही डाऊट वाटत असेल तर गुगलवरती जाऊन जस्ट टाका योगिता ठाकरे 2009 केस, तुम्हाला अख्ख्या माहिती सगळी माहिती मिळेल. मग इतकी माहिती जर पब्लिक डोमेनमध्ये आहे तर त्या केसचा शेवट कसा झाला याच्या संदर्भातलं कुठल्याही पब्लिक डोमेनमध्ये माहिती नाहीये. जास्त माहितीच नाही की नक्की या केसचं पुढे झालं काय. आणि जर आज नितीन गडकरी म्हणा देशाचे केंद्रीय मंत्री असतील आणि त्यांच्यावरती जर आजही अशा प्रकारचा आरोप होत असेल, आजही त्या पीडित मुलीच्या कुटुंबांचा आरोप आहे, पीडित म्हणा किंवा पीडित कुटुंबांचा आरोप आहे, त्यांना आजही न्याय मिळाला नाहीये. आणि मला वाटतं लोकशाही असलेल्या देशामध्ये प्रत्येक पीडित व्यक्तीला न्याय हा मिळाला पाहिजे, ही सगळ्यांची जबाबदारी. मला माहिती आहे पॉलिटिकल प्रेशर येणार आहे. हा व्हिडिओ फार संवेदनशील विषयावरती आहे, 2009चा विषय आहे आणि ज्यांच्यावरती आरोप झाले ते केंद्रामध्ये मंत्री आहेत. त्याच्यामुळं माझी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे, जोपर्यंत हा व्हिडिओ डिलीट होत नाही तोपर्यंत तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना कळू द्या की या महाराष्ट्रातला, या भारताचं कायदा आणि सुव्यवस्था कशा प्रकारे हे आपले राजकीय नेते पाळतात. सगळं संपूर्ण केसवरती तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ डिलीट व्हायच्या अगोदर कृपया तुम्ही स्वतः बघा आणि सगळ्यांना पाठवा. चॅनलला सबस्क्राईब नसेल की तर नक्की करा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.